श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदत्तात्रय प्रभूंना माझा नमस्कार असो. श्री श्रीपाद श्री वल्लभांना माझा नमस्कार असो. श्री नृसिंह सरस्वती महाराजांना माझा नमस्कार असो. श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा नमस्कार असो. श्री गुरुचरित्र अध्याय 8. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, गोकर्ण महिमा निरोपिलासी. श्री गुरु राहिले किती दिवसी, वर्तले पुढे काय ते सांग. परिसोनी शिष्याचे वचन संतोषे सिद्ध अतिघन. सांगता झाला विस्तारून, श्रोते तुम्ही अवधारा. गोकर्ण क्षेत्री श्रीपाद येती, राहिले वर्ष 3 गुप्ती. तेथोनी श्रीगिरी पर्वता येती, लोकानुग्रहासी. मासचारी क्रमोनी तेथे, आले निवृत्ती संगमाते. दर्शन द्यावया भक्त लोकाते, पातले तया कुरोपुरा. कुरोपुर महाक्षेत्र, कृष्णा गंगा वाहे तीर. महिमा सांगते असे अपार, भूमंडळात दुर्लभ. श्रीपाद राहिले कुरोपुरी, ख्याती झाली भूमीवरी. प्रगट महिमा अपरंपारी, सांगता विस्तार असे देखा. पुढे अवतार व्हावया गती, सांगेन एका एक चित्ती. श्रीपाद कुरोपुरी असती, कार्याकारण पुढे असे. अवतार व्हावया कारण, सांगेन त्याचे पूर्वकथन. वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होता तया ग्रामी. त्याची भार्या होती देखा, नाम तियेची अंबिका. सुशीला आचार पती सेवका, महापुण्य सती देखा. तिथे पुत्र होऊन मरती, पूर्व कर्म फळ अर्जिती. अनेक तीर्थव्रत आचरिती, तिने केले परियसा. ऐसे असता होणार गती, पुत्र झाला मंदमती. माता स्नेह करी प्रीती, अपूर्व आपणासी म्हणोनी. वर्धता माता पित्या घरी, विप्रात्मजा वाढला अति प्रीती करी. व्रतबंध करता कुळाचारी, वेदाभ्यासी करावया. विद्यानये तया कुमरा, मंदमती अज्ञान बहिरा. चिंता वाढे त्या द्विजवरा, म्हणे पुत्र मंदमती. अनेक देव आराधोनी, पुत्र लादलो कष्टोनी. प्राचीन कर्म न सुटे म्हणून, चिंता करी अहोरात्र. पतीसी म्हणे ते नारी, पुत्र नाही आमुचे घरी. कष्ट करून नाना परी, पोसिले एका बाळकासी. विद्यानये वेद त्यासी, वाया मारुनी का कष्टसी. प्राचीन कर्म असे त्यासी, मूर्ख होऊन उपजावे. वर्तता पुढे तयास्थानी, विप्र पडला असमाधानी. दैव वशे करुणी, पंचतो पावला परियसा. पुत्रासहित ते नारी होती तेथे कुलपुरी. याचुनिया आपुले उदर भरी, जीवित्व करी याच परी. विप्र स्त्रियेचा कुमार देखा, विवाह योग्य झाला निका. निंदा करीती सकळ लोक, मतीहीन म्हणोनिया. कन्या न देती कोणी त्याशी, समस्त करती दूषणी. म्हणती काष्टे वाहे का पाणी, उदर भरी येणे विधी. ऐसे ऐकुनी ब्रह्मचारी, दुःख करी नाना परी. मातेसी म्हणतसे अवसरी, प्राण त्याजी ना आपुला. निंदा करीती सकळ मज, असोनी देह कवन काज. पोसू न शके माते तुझ, जाईन अरण्यवासासी. ऐकोणी पुत्राचे वचन, माता करी अतिचिंतन. शोक करी अति गहन, विलापी ते नारी. माता सूत दुःख करीत, गेली गंगा प्रवाहात. तेथ देखील जगत भरीत, श्रीपाद येती स्नान करिता. जाऊनी दोघे लागती चरणी, विनविती कर जोडूनी. वासना असे आमुचे मनी, प्राण त्याजू गंगेत. निरोप द्यावा जी आम्हासी, सद्गती व्हावया कारणासी. आत्महत्या महादोषी, म्हणून विनितो कृपा सिंधू. ऐकोणी विप्र स्त्रियेचे वचन, पुसती श्रीपाद कृपा करून. काय संकटी तुमचे मन, त्याजीने प्राण कवण्या गुणे. विप्र स्त्री तयावेळी, सांगती झाली दुःखा सगळा. म्हणे स्वामी भक्तवत्सला, तारावे आम्हा बाळकासी. पुत्राविने कष्टले भारी, अनेक तीर्थे पादचारी. केली व्रते पूजा जरी, सकळही देव आराधिले. व्रते उपवास सांगू किती, करीत झाले अपरिमिती. झाला पुत्र हो दुर्मती, निंदा करीती सकळ जन. वेदशास्त्र संपन्न पती माझा ब्राह्मण, त्याचे पोटी जन्मला हा हीन मंदमती दुरात्मा. कृपा करी गा श्रीपाद येती, जन्मोजन्मी ऐसी गती. पुत्र न व्हावा मंदमती, ऐसा प्रकार सांगा मज. कृपा सागर दैन्यहरण, म्हणून धरले तुझे चरण. शरणागता करावया रक्षण, आलासी स्वामी कृपा सिंधू. जन्मनिया संसारी, कष्ट केले नाना परी. न देखेची सौख्य कुमरी, व्याले पुत्र न राहती. वाचोनिया हा एक सुत, शेळीच्या गळा स्तन लोंबत. वृथा जन्म झाला म्हणत, वृण्य तसे श्री गुरु. देवा आता ऐसे करणे, पुढील जन्मी मनुष्यपणे. पूज्यमान पुत्र पावणे, जैसा तू पूज्य जगत्रयासी. सकळ लोक ज्यासी वंदिती, ऐसा पुत्र होणार गती. उपाव सांगा श्री गुरु येती, म्हणून चरणी लागली. त्याचे निमाते उद्धार गती, नव्हे मागुती पुनरावृत्ती. पितरा सकळा स्वर्ग प्राप्ती, लाधे ऐसे निरोपावे. वासना असे माझ्या मनी, पुत्र व्हावा ब्रह्मज्ञानी. बाळपणीच पाहेन नयनी, पूज्यमान समस्तांसी. श्रीपाद ऐकुनी तिचे वचन, सांगती भक्ती कृपा करून. करीवो ईश्वर आराधन, पुत्र होईल श्रीहरी ऐसा.
गवळणीचे घरी देखा कृष्ण उपजला तो कारणिका, व्रत केले गवळणी एका ईश्वराची आराधना. तैसा आराधी तू ईश्वर, पुत्र पावसी हा निर्धार, तुझ्या मनी आशा भार, लाधसी म्हणते श्रीपाद येती. विप्र स्त्री म्हणे तयावेळी, व्रत कसे केले ते गवळी, कैसा पूजिला चंद्रमौळी, विस्तारावे मदप्रती. तैसेच व्रत करिता आपण म्हणून लागत असे चरणा, कृपामूर्ती श्री गुरु राणा, सांगता झाला तयावेळी. म्हणती श्रीपाद तियसी, ईश्वर पूजी ओ तू प्रदोषी, मंदवारी विशेषी पूजा करी भक्तीने. पूजा करिजे गवळणी विस्तार असे स्कंद पुराणी, सांगेन कथा एक सगुनी, म्हणती श्री गुरु तियसी. ऐकोनी श्री गुरुचे वचना, संतोषली विप्रांगणा, जाऊनी लागे श्री गुरु चरणा, विनोद असे तयेवेळी. विप्रस्त्री म्हणे स्वामी असे, अभिनव माते निरोपी लेसी, देखता पूजा प्रदोषी, पुत्र झाला कृष्णा ऐसा. श्री गुरु सांगती तियसी, सांगेन एक चित्तेसी, उज्जैनी नाम नगरीसी, जहाले विचित्र परी असा. तया नगरी चंद्रसेन राजा होता धर्मज्ञ, त्याचा सखा असे प्राण मणिभद्र म्हणून परी असा. सदा ईश्वर भक्ती करी, नाना परी पूजा अपरी, भोळा देव प्रसन्न करी, दिदला चिंता मणी एक. कोटी सूर्याचा प्रकाश माणिक शोभे महासुरस, कंठी झाली सदा हर्ष, तया मणी भद्रसेन सख्यासी. तया मण्याचे लक्षण सुवर्ण होती लोह पाषाण, तेज फाके ज्यावरी जान, कनक होय परियसा. जे जे चिंतित मानसी, ते ते पावे स्मरणेसी, ऐशी ख्याती माणिकासी, समस्त राजे कांक्षा करीती. इष्टत्वे मागती कित्येक, मागो पाठविती ते माणिक, बलात्कारे घ्यावया देख, राजे वांछिती परियसा. म्हणती क्रय करून देख, माणिक द्यावे आपणा एका, जरी न देसी स्वाभाविका, युद्धा लागी येऊ म्हणती. राजे समस्त मिळवणी पातले नगरा त्या उज्जैनी, अपार सैन्य मिळवणी शोनी वेष्टिले तया नगरासी. ते दिनी शनिवार त्रयोदशी, राजा बैसला पूजेशी, शंका न धरी मानसी, एक चित्ते पूजित असे. महाकाळेश्वर लिंगासी, पूजा करी राजा हर्षी, गवळणी कुमरे पहावयासी, आली तया शिवालया. पूजा पाहुनी शिवाची, मुले म्हणती गवळणीची, खेळू चला आपण ऐसेची, लिंग करुनी पूजू आता. म्हणून विनोदे करुनी आली आपुले गृह सन्निधानी, एक वटवनी पाशाने कल्पिले तेथे शिवालय. पाशाने एक करून लिंग पूजा करी ती बाळके चांग, नाना परीची पत्री सांग, कल्पिती तेथे पूजेसी. गोपिका स्त्रिया येऊनी पुत्रा ते नेती बोलावणी, भोजन करावे म्हणून त्यातील एक गोपुसुत, न जाय भुवना लिंग सोडून, त्याची माता जवळ येऊन मारी आपुले पुत्रासी. कोपे करून ते गवळणी, मोडी पूजा खेळ अंगणी, पाषाण दुरी टाकून गेली आपुले मंदिरासी. पूजा मोडिता बाळक, प्रलाप करीत असे तो अनेक, मूर्छा येऊन क्षण एक, पडिला भूमी अवतारा. लय लावणी लिंगस्थानी, प्राण त्याजू पाहे निर्वाणी, प्रसन्न झाला तो शूलपानी, तया गोपी सुताला. बाळके विनविले ईश्वरासी, कोप न कराव मातेसी, पूजा मोडिली प्रदोषी, क्षमा करणे म्हणतसे. प्रसन्न होऊनी गिरिजापती, गेले लिंगामयी गुप्ती, शिवालय झाले रत्नखचिती, गवडिया घरी तयाच परी. कोटी सूर्यांचा प्रकाश शिवालय दिसे अतिसुरस, लोक म्हणती काय प्रकाश, उदय झाला दिनकरा. आले होते पराशराजे विस्मय करीती महाचोजे, द्वेष सांडून बोलती ओजे, भेटो म्हणती रायासी. पहावो पवित्र नगरात, सूर्य झाला असे उदित, राजा असेल पुण्यवंत, ऐशी अशी काय विरुद्ध. म्हणून पाठविती सेवकासी, भेटू म्हणती प्रीतीसी, राजा बोलावी तयासी, आपले गृही नगरात. इतके होता ते अवसरी, राजा पुसितो प्रीती करी, रात्री असता अंधकारी, उदय झाला केवी सूर्य. राजे चंद्र सेना सहित पहावया येती कौतुकार्थ, दिसे विचित्र रत्न खचित, शिवालय अनुपम्य. तेनेची परी गवळ्याचे सदन, विराजमान अतिगण, पुसता झाला राजा आपण, तया गवळ्या कुमारकासी. सांगितला सर्व वृत्तांत, संतोष करीती राजे समस्त, गवळिया राजा तू होई म्हणत, देती नाना देश संपदा. निघोनी गेले राजे सकळ, राहिला चंद्रसेन निर्मळ, शनी प्रदोष पूजा फळ, भय कैचे तया नरा. गवळी कुमार जाय घरा, मातेसी सांगे सविस्तरा, येईन पुढे तुझ्या उदरा, नारायण अवतरुणी. ऐसा ईश्वर दिधला वर, संशय न धरी निर्धार, प्रसन्न झाला कर्पूर गौर, देखील पूजा प्रदोषीची. मोडीलीस प्रदोष पूजा, म्हणून म्या मागितले त्या शूलपानी, क्षमा करून घेतले म्हणून सांगे वृत्तांत मातेसी. ऐसा ईश्वर प्रसन्न झाला प्रदोष पूजा ऐसे फळ, श्रीपाद सांगती तय वेळा, तया विप्र स्त्रियसी. तुझे मनी असेल जरी, होईल पुत्र मजसरी, संशय सांडून निर्धारी, शनी प्रदोषी पूजी शंभू. ऐसे म्हणून श्रीपादराव चक्रवर्ती भोळा देव, विप्र स्त्रियेचा पाहोनी भाव, प्रसन्न होत तयावेळी. बोलावणी तिचे कुमार कासी, हस्त ठेवी मस्तकेसी, ज्ञान झाले तत्काळशी, त्रिवेदी झाला शास्त्रज्ञ. विस्मय करोनी विप्रवनिता, म्हणे ईश्वर हा निश्चित, कार्याकारण अवतार होत आला नरदेह धरुनी. म्हणे ईश्वर तूची ओसी, पूजा करीन मी तुझ प्रदोषी, मिथ्या नव्हे तुझ्या वाक्यासी, पुत्र व्हावा तुझा ऐसी.
ऐसा निश्चय करोनी पूजा करी ती नित्य येऊनी प्रदोष पूजा अति गहनी करी श्रीपाद रायासी. पुत्र झाला तिचा महाज्ञानी वेदशास्त्र संपन्नी पूज्य झाला अति गहनी सर्वांहुनी अधिकता. विवाह झाला मग तयासी पुत्र पौत्री नांदे हर्षी श्री गुरु कृपा होय ज्यासी ऐसे होय अवधारा. नामधारक सांगे भक्तासी सांगे सिद्ध विस्तारसी परियसा समस्त भक्त हर्षी मने सरस्वती गंगाधरू. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे शनि प्रदोष व्रत महात्म्य कथनम नाम अष्टमोऽध्याय. श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.